यानंतर बातमी देशातून 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची चर्चा रंगली। त्याबाबत एका राष्ट्रीय संस्थेनं रिपोर्ट जारी केलाय। ही संस्था कोणती आहे आणि किती रुपयांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। निकाल लागणार, पेट्रोलचे दर गगनाला भिडणार। 29 एप्रिल नंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार। आंतरराष्ट्रीय दरानुसार घ्यावं लागणार पेट्रोल। पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपतात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे। पेट्रोलच्या दरात तब्बल 28 रुपयांची वाढ होण्याची शक्यता कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या अहवालातून समोर आली। या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया। 5 राज्यांच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून इंधनाच्या किमती गोठवण्यात आल्या। मात्र 29 एप्रिलला निवडणूक संपताच तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय दरानुसार किमती वाढवण्याची शक्यता आहे। कारण इराण अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $120 वरती गेले। त्यामुळे 27 मार्चला पेट्रोल आणि डिझेलवरचा कर 10 रुपयांनी कमी केला होता। या निर्णयामुळे भारतीय तेल कंपन्यांना दर महिन्याला 27,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। हा तोटा भरून काढण्यासाठी डिझेल 25 तर पेट्रोल 28 रुपयांनी महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे शहरात पेट्रोलचा दर 120 ते 130 रुपयांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। मात्र मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किती वाढ होऊ शकते पाहू। मुंबईत सध्या पेट्रोल 103 रुपये 50 पैसे, त्यात 25 रुपयांची वाढ झाल्यास किंमत 128 रुपये 50 पैसे, तर 28 रुपयांची वाढ झाल्यास 131 रुपये 50 पैसे होऊ शकते। तर सध्या 90 रुपये 3 पैसे असलेल्या डिझेलच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाल्यास डिझेल 115, तर 28 रुपयांची वाढ झाल्यास 118 रुपये इतकं महाग होऊ शकतं। कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या रिपोर्टनंतर सरकारची चांगलीच धावाधाव झाली। कारण तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ, आसाममध्ये मतदान झालं असलं तरी पश्चिम बंगालमध्ये आणखी एका टप्प्याचं मतदान बाकी आहे। त्यामुळे सरकारवर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढावली। सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्याचा कुठलाही प्रस्ताव सरकारपुढे नाही। त्यामुळे प्रसिद्ध झालेले रिपोर्ट दिशाभूल करणारे आहे। गेल्या 4 वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सरकारनं कुठलीही वाढ केली नाही। कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या रिपोर्टनंतर सरकारनं भाववाढीची कुठलीही योजना नसल्याचं स्पष्ट केलं। त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर सरकार दिलेला शब्द पाळणार की सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार याकडे देशवासियांचं लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।